दक्षिण दिल्लीतल्या उच्च भूभागात असलेल्या ग्रेटर कैलासमध्ये अफगाण वंशांच्या नादिर शहाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी जिमबाहेर ही घटना घडली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला असून पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शूटरने नादिर शहावर 11 गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी 8 गोळ्या त्याला लागल्या होत्या. खून करण्यापूर्वी आरोपीने सुमारे तासभर जिमच्या बाहेर पाहणी केली होती. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी ग्रेटर कैलासमधल्या जिममधून बाहेर येत असताना नादिर शहा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर लगेचच त्याला मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गँगस्टर रोहित गोद्राने सोशल मीडियावर एक कथित पोस्ट करून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यापूर्वी गोद्राने लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीसह हातमिळवणी करून कॅनडामध्ये पंजाबी गायक ए.पी. धिल्लनच्या घरावर गोळीबार केला होता. ए.पी. धिल्लन हुकूवर इथल्या बेटावर राहतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या घरावर गोळीबार झाला होता. गोद्राने या घटनेची जबाबदारी देखील स्वीकारली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शूटर नादिरच्या जिमबाहेर बराच वेळ फिरत होते. संधी मिळताच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. एखाद्या व्यावसायिक टोळीने हा खून केला आहे. नादिरचे वडील अफगाण होते. तो गेल्या काही काळापासून दुबईत राहत होता. दुबईमध्ये नादिरच्या मालकीचं हॉटेल आहे. त्याच्यावर दरोड्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. कोर्टाच्या तारखांसाठी तो दुबईतून दिल्लीत ये-जा करत होता. आता सुद्धा तो कोर्टात हजर राहण्यासाठी दिल्लीत आला होता. तो दिल्लीतल्या अमर कॉलनीत राहत होता. या खून प्रकरणात स्थानिक टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांसोबत गुन्हे शाखा आणि स्पेशल सेलची टीमही आरोपींचा शोध घेते. एनडीटीव्हीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नादिरचे वडील अफगाण होते आणि आई भारतीय होती. त्याचा जन्म भारतात झाला होता. नादिर लहान असताना ड्रग्ज प्रकरणात त्याच्या आईला अटक झाली होती.